एक अशी नदी आहे जी नियम मोडून उलटी दिशेने वाहते आणि तरीही सर्वात पवित्र मानली जाते। एकदा अमरकंटक पर्वतावर भगवान शिव दीर्घकाल तपस्या करत होते। तप इतका प्रचंड होता की त्यांच्या घामाचे थेंब जमिनीवर पडू लागले। त्या थेंबातून जन्म झाला एका दिव्य, तेजस्वी आणि सौंदर्य कन्येचा, नर्मदा नदीचा। महादेवांनी तिला एक अनोखं वरदान दिलं। गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होतात, पण नर्मदेचं फक्त दर्शन घेतलं तरी मोक्ष मिळतो। नर्मदा अतिशय सुंदर आणि पवित्र मानली जाऊ लागली। तिच्या सौंदर्याने सोनभद्र मोहित झाला आणि नर्मदेला विवाहासाठी मागणी केली। नर्मदा ही तयार झाली, पण तिने एक अट ठेवली। सोनभद्राने ठरलेल्या वेळेत येऊन तिला भेटायला हवं। लग्नाचा दिवस आला, पण नशिबाने खेळ केला। विश्वासघात झाला। माता संतापल्या, पण तिने वाद केला नाही, आरोपही केले नाहीत। रागाच्या भरात तिने आपला मार्ग बदलला आणि उलट दिशेने वाहू लागली, पूर्वेकडून पश्चिमेकडे। भारतातील बहुतेक नद्या पूर्वेकडे बंगालच्या उपसागराकडे वाहतात, पण नर्मदा मात्र पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे जाते। नर्मदा आपल्याला एक मोठा धडा देते। जीवनात धोके येतील, लोक तुम्हाला मागे खेचतील, पण स्वाभिमान असेल तर तुम्ही स्वतःचा नवा मार्ग तयार करू शकता। आजही लाखो लोक नर्मदेची परिक्रमा करतात, कारण ती फक्त एक नदी नाही, ती शक्ती, पवित्रता आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे।